मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय गुरु. बऱ्याच दिवसचा कार्यक्रमातून वेळ मिळत नव्हता आणि वेळ मिळाला तर आमचे दोनच कार्यक्रम असतात, एक आराम फर्स्ट क्लास आणि फिरणे मस्त. तर त्याला अनुसरून आज आम्ही फिरायला निघणार होतो एक वेगळ्या ठिकाणी. त्यासाठी सर्वात अगोदर गाताची तयारी करून दिली मी आणि श्रद्धाने. मग तिने तिची पाणी बॉटल पॅक केली आणि हे मला सांगत होती, बाबा हे असं उघडतंय आणि हा लॉक असतो. या पोरीचे प्रयोग म्हणजे वेगळेच असतात. आणि ते लॉक तिला निघत नव्हतं. ते निघाल्यानंतर हसायला लागली आणि ते मला पुन्हा पुन्हा करून दाखवायला लागली. ते करून दाखवते पण पाणी मात्र देत नाही. मग ह्या दोघी जणी बसल्या गाडीमध्ये आणि मी इकडून गाडी चालवण्यासाठी तयार झालो. आमचे सहकारी नेहमी जे चालक असतात त्यांना सांगितलं, तुम्ही आराम करा, आज कार हम चलाएंगे. आणि अत्यंत आनंदाने आम्ही निघालो. तुम्ही पाहू शकता अकोल्यामधून निघत असताना या दोघींच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. त्यांनी सेल्फी कॅमेऱ्यानं व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि गाताला तर खूपच आनंद झाला होता. या अकोल्याच्या रस्त्यानं तुकाराम चौक आपल्याला दिसत असेल. या तुकाराम चौकातून साईड घेत घेत आम्ही निघालो. हे खूप गोड हसत होती कारण आज आम्ही फिरायला चाललो होतो. अकोल्यातलं हे शौर्याचं प्रतीक रणगाडा या ठिकाणी आणि इथून आम्ही लेफ्टला येऊन आपल्या मेन हायवे रोडला लागलो. फार सुंदर असे फुलं या ठिकाणी हायवेनं पाहायला भेटत आहेत आणि अत्यंत चांगलं अकोल्याचा एक वेगळ्या पद्धतीचा रस्ता हा झाल्यामुळे फार आनंद वाटतो. अकोल्यात तशी डेव्हलपमेंट मस्त चाललेली आहे आणि मस्त आनंद वाटते या रस्त्यानं गाडी चालवत असताना. गाडी चालवायला मला तसंही आवडते, ड्राईव्ह करायला. त्यामुळे आम्ही निघालो आणि हे अन्नपूर्णा माता मंदिराच्या तिथं यांनी गाडी स्लो करायला लावली. श्रद्धाने, गाताने आणि मी सुद्धा दुरूनच दर्शन घेतलं कारण इथं आम्ही जात असतो अधेमध्ये. आणि आता आम्हाला जायचं होतं पुढच्या रस्त्यानं. हे निंबापाड्याचा रस्ता आहे, अत्यंत चांगला रस्ता झाला. गजानन महाराजांच्या अनेक पायदळवारे इकडून जातात. आता रस्त्यानं जाताना काय करावं म्हणून गाथाला सोबत कविता म्हणायला लागलो. गाथाला कवितात कशी तयार करावी त्याबद्दल बोलायला लागलो. तिची आई आणि ती सुद्धा गप्पा करत होते, शूटिंग काढत होते. गायगावच्या रोडवर हे गणपती मंदिर, अत्यंत इथं गर्दी असते. अनेक लोक इथं वेगवेगळ्या पद्धतीचे नवस वगैरे करतात आणि तिची जेवण कबूल करतात. हे मंदिर संपल्यानंतर लगेच आम्हाला हा हिरवागार रस्ता लागला आणि या हिरव्यागार रस्त्यानं मस्त शांततेत 40-50च्या स्पीडनं शांततेत चालू दिली गाडी. आणि हा सुंदर रस्ता आहे. असा कसा आहे आयुष्यामध्ये माणसाला वेळ भेटला तेव्हा माणसाने असं फिरायला पाहिजे आणि विशेषतः फॅमिलीसोबत फिरायला पाहिजे. बाकीचा विचार करायचा नाही. जलने वाले को जलने दो, प्रेम की गाडी चलने दो. अशी आमची प्रेमाची गाडी आनंदामध्ये पोहोचली बहादुरा येथील शेतकरी वाड्यामध्ये. हे कृषी पर्यटन आहे मित्रांनो, शेतकरी वाडा बहादुरा. एका कुशल शेतकऱ्यानं हे तयार केलेलं आहे. एवढ्या कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीची हिंमत, त्यात विशेषतः विदर्भात करायला हिंमत लागते. आणि हे पाहायला आम्ही फिरायला लागलो. गाता म्हणे, बाबा या स्विमिंग पूलमध्ये तर पाणीच नाही. तिला म्हटलं आता एवढ्या थंडीमध्ये कोण आंघोळ करणार म्हणून त्यांनी पाणी खाली करून ठेवलं. तसंही इथं आधी बुकिंग करून यावं लागते. पण आम्हाला मुद्दामूनच लोकांची गर्दी पाहिजे नव्हती म्हणून आम्ही या ठिकाणी न सांगता आलो आणि आता हा झुला घ्यायला लागलो. मी एकटाच नाही, हे स्पेशलमध्ये झुला घेत आहे. आणि गाथाला तर एवढा आनंद झाला हे सगळ्या झुल्याचं पाहून, कारण की तिला खूप आनंद वाटतो. आम्ही मस्त झोके घेतले आणि दिवस तुझे हे झुलायचे, झोपाळ्या वाचूनही झुलायचे, पण कधी कधी झोपाळ्यामध्ये सुद्धा झुलायचे. आणि गाथानं तर एक एक प्रयोग सुरू केला, तुम्ही पाहत असाल हे. आणि मलाही करायला लावलं, बाबा तुम्ही याच्यावर बसून दाखवा. म्हटलं त्याचा जीव केवढा, माझा जीव केवढा. मग तिनं त्याची डुप्लिकेट केली. घसरगुंडीन काय या पोरीचं कठीण काम आहे बा. एवढी खेळते. आता ही तंबूत गेली आणि त्या तंबूमध्ये तर तिला एवढा आनंद झाला, कोणीच नव्हता तिथं. डान्स सुरू केला तिनं. मलाही म्हणे डान्स करा. म्हटलं नाही. मग आम्ही बाजूला शेत आहे तिथं गेलो. हे घरकुंड तयार केलं यांनी. आज माणूस खूप मोठा झाला पण गावातल्या घरकुंडाला, संस्कृतीला विसरला. या निमित्त का होईना आठवण येते. हे फार सुंदर अशा वेली लावल्या आणि तिथं आमच्या बैला श्रद्धाला हे कृष्ण कमळाचे फुलं वेधून घ्यायला लागले. ते गोल गोल फिरायला लागली. मी फिल्मी स्टाईलमध्ये तिची शूटिंग घ्यायला लागलो. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा बगीचा आहे. तुम्ही पाहू शकता. फुलं तर एवढे सुंदर आहेत. मला आवडणारे सगळे फुलं इथे होते. पांढरा गुलाब होता. मोका साधला आणि तिला एक पांढरा गुलाब दिला. तिला खूप आनंद झाला. झेंडूचे फुलं बागाचे आहेत. हे आहेत ओरिजिनल झेंडूचे फुलं. फुलंच फुलं. या रस्त्यानं सगळे फुलंच फुलं आहेत. या फुलं इले पाहून आता इले चिंता पडली. म्हणे गुरुवारी गजानन बाबाला फुलं घेतो. ते फुलं घ्यायच्या अगोदर त्या बगीच्याच्या बाजूनं हे कबुतर लागले. पहा तुम्ही किती मस्त आहेत. या कबुतर इले पाहून तर गाताला एवढा आनंद झाला
ते म्हणे बाबा यातले 2-3 आपल्या घरी घ्या. म्हटलं नाही बाई, हे घेत नसतात, दुरूनच पाय. ते हसायला लागली, तुम्ही पाहू शकता. मग 2 पोरी आल्या तिथं. मग काय गाताची मजा झाली बा, तिच्यासोबत खेळायला लागली, फुलं तोडायला लागली. तिला म्हटलं फुलं तोडू नाही बाई, पण 2-4 तोडलेस तिनं. आणि आता मी ते फुलं तोडता 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 फिरत असताना पुन्हा एकदा याची शूटिंग घ्यायचं मन झालं. या दोघीची शूटिंग मला खूप काळा वाटते. मग याची शूटिंग घेतली. आणि हे पहा तुम्ही, एवढे सुंदर फुलं यांनी तयार केले. बरं फुलंच नाही, नुसते जेवायचं चांगलं तयार केलं. हा बाबळीला बांधलेला झोका, याच्या बाजूने एक तलाव आहे. अत्यंत मस्त काम आहे. असं वाटते का आपण जंगलात आलो. हे पहा, मोठं जहाज, 15-20 लोकांना घेऊन जा लागते. आजूबाजूनं पाणीच पाणी आहे सगळं. ते म्हणत बसता गाव. म्हटलं नाही बा, जहाजात आम्ही खूप वेळ बसलोय, आम्ही फक्त जंगल पाहायला आलो. हे बा किती मस्त आहे. वर मावच्या आहे भाऊ, जे खेड्यात राहिला त्याला माहिती आहे मावच्या कायले म्हणतात. तर गाता म्हणे बाबा मासोळ्या दाखवा. आता त्याला काय मासोळ्याला बाहेर बोलवता. मग त्यानं मासोळ्याचं खाद्य दिलं, गातानं द्यायचं बरंच मासोळ्याचं खाद्य द्यायला टाकलं. पण मासोळ्या काही आल्या नाहीत भाऊ. दुपारच्या टाइमला कदाचित झोपल्या काय माहित. तरी गातानं तिचा प्रयोग सुरू ठेवला. मग पुन्हा फिरायला लागलो. हे फुलं तोडले. हे फुलं तोडता तोडता मस्त गोष्टी चालू होत्या आमच्या. 2-4 घंटे कुठं गेले काही माहीत पडलं नाही. आणि हे बगीचा पहा तुम्ही, मधात हे झाडं तुटलेले जे होते त्याचंही त्यानं रंग काम केलं मस्त. आणि एकदम बढिया काम केलं. मी हा झोका, या झोक्यावर मस्त झोपलो निवांत. जिंदगी की दौड़ में दौड़ कर करना क्या है, अगर यही है जीना तो फिर मरना क्या है. जीव कंटाळला यार शहराकडे, जीव कंटाळला यार शहराकडे, चलन जाऊ गड्या गावाकडे, चलन जाऊ गड्या गावाकडे, चलन जाऊ गड्या गावाकडे. अशी कविता म्हटली भाऊ मग आमचे मित्र अनंत राऊत यांची. आणि हे पहा तुम्ही, गावाकडे गेल्यावर कसं आहे, हे शेतकरी वाळा, इथं काय काय बोटिंग आहे, स्विमिंग आहे, सगळं आहे. त्याचं बोर्ड होतं हे. हा बाहेरून त्याचा व्ह्यू घेतला. चाला केलं, पण यांना मस्त फिरावं वाटत होतं. शेवटी मग हे बांबूच्या कमच्या लावलेल्या मस्त, त्यातून शूटिंग घेऊन पाहिली. वा आपल्याला जशी जमते तशी. पुन्हा चाफ्याचं झाड दिसलं वा, मग हे काय चाफाही दिला हिला. तिने मस्त आनंदाने घेतला. काय सुगंधी चाफा आहे. हे वेगळीच मजा आहे भाऊ. शहरातले फुलं हे चाफा तिच्या कानाला लावून दिला, गंमत केली, मस्त मजा आली. आणि आता परतीच्या प्रवासासाठी आम्ही लागलो. हे पहा तुम्ही, फुलं गाताना असे ठेवले. हे आमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर लावून बाबा कशी सुंदर लागतात. चांगली थकली ते, पाणी प्यायला लागली. रस्त्यानं येताना यांनी थांबवलं. श्रद्धा म्हणे की हे बोर आहेत मस्त. एवढी खास बोर होती हो भाऊ, बारीकवाले बोर, मस्त गोड एकदम. कसा आहे, जीवनातला आनंद घेतला पाहिजे. महाराज म्हणून, कीर्तनगार म्हणून जे वागतो तो कीर्तनगार आज घरी ठेवून दिला होता. मस्त गेलो एक साधा फॅमिली मेंबर म्हणून आपल्या कुटुंबासाठी, आनंदासाठी. आणि मस्त फिरायला लागलो. हे पहा मग बोरं खाली कमी होते. येईन मला गोटे मारायला लागले, घेतले बा. आणि मस्त बोरं घेतले. आता तुम्ही बोरं खात आम्ही निघालो. आता हे गावाच्या बाहेर निघालो. गावचा रस्ता तर खतरनाकच आहे. या रस्त्याच्या बाहेर निघालो. काकूनही दर्शन दिलं मस्त गुंडभर पाण्यानं. आता हे पोरगी काय लिहून राहिली तिला विचारलं तर म्हणे आपण काय काय पाहिलं ते लिहिलं. पाहिलं तर सगळे चिडे माकोळे, पण तिला आनंद भेटला. अशी झाली भाऊ मग आपली ट्रिप.